नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती ग्रुप डी 2025 चा जो आज झालेला पेपर आहे, तर म्हणजेच दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजीचा हा पेपर असणार आहे. या पेपरमधील जीके आणि करंट अफेअर्स संदर्भात जे काही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते, ते प्रश्न आपण या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बघा, प्रश्नाचं स्वरूप बदललं आहे का, पेपरचा पॅटर्न बदलला आहे का, या सर्व घटकाची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, तसेच व्हिडिओला लाईक करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. प्रश्न काय या ठिकाणी, जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2025 नुसार प्रथम स्थानी असणारे विद्यापीठ कोणते? बघा, विद्यापीठांची जी जागतिक क्रमवारी आहे, ओके, 2025 नुसार पहिल्या क्रमांकावर कोणतं विद्यापीठ येतं? पर्याय बघा या ठिकाणी, MIT अमेरिका, हार्वर्ड विद्यापीठ अमेरिका, ऑक्सफर्ड विद्यापीठ UK आणि केम्ब्रिज विद्यापीठ. तर विद्यार्थी मित्र, प्रथम स्थानी विचारलेलं आपल्याला, पहिल्या स्थानी कोणतं विद्यापीठ आहे? तर पहिल्या स्थानी या ठिकाणी ऑक्सफर्ड विद्यापीठ येतं. पर्याय क्रमांक 3 ऑक्सफर्ड विद्यापीठ UK हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, बघा आता याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. जागतिक विद्यापीठ क्रमवारी जी आहे ही जाहीर करणारी संस्था कोणती आहे? तर ही टाइम्स हायर या संस्थेमार्फत जाहीर करण्यात येते. आणि यानुसार अव्वल विद्यापीठे कोणती आहेत? तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, ज्यावर आपला प्रश्न होता, हे पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर MIT अमेरिका ही दुसऱ्या स्थानावर येतं आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी जी आहे, ओके, ही अमेरिकेतील तिसऱ्या स्थानावर आहे. हे पहिले 3 या ठिकाणी आहेत विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. खालीलपैकी कोणत्या अंतराळ संस्थेने स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट, ओके, म्हणजे स्पेस डॅक्स जो आहे, या मोहिमेअंतर्गत उपग्रहांचे यशस्वीपणे डॉकिंग केले आहे? ओके, कोणत्या अंतराळ संस्थेने केलेलं आहे? नासा, इस्रो, ESA की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्र, हे कोणी केलेलं आहे? तर हे आपल्या भारताची इस्रोने केलेलं आहे. ओके, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असा याचा फुल फॉर्म आहे. याने हे डॉकिंग केलेलं आहे. आता याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा, स्पेडेक्स म्हणजे काय? त्याचा अर्थ आहे स्पेस डॉकिंगचा एक्सपेरिमेंट. म्हणजे काय? तर अंतराळात 2 उपग्रहांना एकमेकांशी जोडणे, याला काय म्हणतात? तर स्पेस डॉकिंग असे म्हणतात. ओके, अंतराळामध्ये अशा पद्धतीचे जे काही 2 उपग्रह आहेत यांना एकमेकांशी जोडणे, याला स्पेस डॉकिंग म्हणतात. आणि नंतर त्यांना वेगळे करणे म्हणजे डॉकिंग किंवा अनडॉकिंग. ओके, नंतर वेगळे करणे म्हणजे काय? तर अनडॉकिंग याला आपण म्हणतो. आता इस्रोने PSLV C60, बघा हे या ठिकाणी काय? प्रक्षेपक आहे. ओके, PSLV C60 काय या ठिकाणी? हे प्रक्षेपक आहे. या रॉकेटच्या मदतीने या ठिकाणी स्पार्डेक्स हे जे मोहीम आहे, या मोहिमेला 30 डिसेंबर 2024 ला सुरुवात केली होती. आणि PSLV, ओके, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, ज्याच्या माध्यमाने हे लॉन्च केलं जाते, याला PSLV म्हणतात. ओके, क्लिअर आहे सर्वांना? PSLV चा फुल फॉर्म पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, म्हणजेच काय? याला प्रक्षेपक आपण म्हणतो. मराठीमध्येच काय म्हणतात? याला प्रक्षेपक असं म्हणतात. विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, चलो आता बघा, उपग्रह काय आहे बरं या ठिकाणी? यामध्ये 2 लहान उपग्रह होते. ओके, 2 लहान उपग्रह होते. यामध्ये बघा, एक होता ज्याला उपग्रह तो होता SDX-01 आणि दुसरा त्याला तो होता चेंजर आणि दुसरा होता SDX-02 ज्याला टार्गेट म्हणतात. ओके, ज्याचा काय होतं, याचा उपयोग टार्गेट जो आहे याचा उपयोग काय झाला? डॉकिंगसाठी करण्यात. ओके, डॉकिंगसाठी कशाचा उपयोग झाला होता? तर SDX-02 हा डॉकिंगसाठी वापरला होता आणि चेंजर काय होता? तर SDX-01. ओके, चलो विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे रेल्वे संदर्भात येणाऱ्या प्रत्येक क्लासची व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल तर ही PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन ISS, ओके, ऑक्झिओम 4, ओके, याने बघा ऑक्झिओम 4 या मोहिमेवर जाणारे पहिले भारतीय कोण ठरले आहे? अत्यंत IMP असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. बघा, या परीक्षेमध्ये तर आलाच, मात्र आगामी जी पोलीस भरती होणार आहे ना, त्या पोलीस भरतीमध्ये देखील हा प्रश्न 100% येणार आहे. ओके, त्याच्यामध्ये देखील हा प्रश्न 100% आपल्याला दिसेल. बघा कोण आहे या ठिकाणी? ऑप्शन बघा, एक आहे सुरेश त्यागी, 2 राकेश कुमार, 3 हिमांशु खत्री आणि 4 आहे शुभांशु शुक्ला. तर विद्यार्थी मित्र, पहिला भारतीय जो आहे ऑक्झिओम मोहिमेवर जाणारा तो आहे शुभांशु शुक्ला. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता शुभांशु शुक्ला या ठिकाणी आपण माहिती अभ्यासूया. बघा, स्पष्टीकरण समजून घेऊया या मोहिमेचं काय. तर शुभांशु शुक्ला हा काय एक भारतीय वायुसेना अधिकारी तेव्हा इस्रो अंतराळ यात्री शुभांशु शुक्लाला ऑक्झिओम या 4 या मोहिमेसाठी पायलट म्हणून नियुक्त करण्यात आले. बघा, ISS या मोहिमेवर जाणारे हे पहिले भारतीय. ओके, ऑक्झिओम या मोहिमेवर जाणार काय? हे पहिले भारतीय आहे.
त्यानंतर ऑक्झिओम मोहीम 4 मध्ये कोणकोणते अंतराळवीर सहभागी होते बरं? यामध्ये काही महत्वपूर्ण होते. यामध्ये एक होता पेगी विटनस. ओके, पेगी विटनस होता. हा पूर्व नासा अंतराळवीर आहे, जो की या मोहिमेत कमांडर म्हणून कार्य करेल. त्यानंतर शुभांशु शुक्ला हा भारतीय वायुसेनेचे पायलट आहे, मोहिमेचे पायलट असतील. ओके, हे काय असतील या मोहिमेचे पायलट. त्यानंतर बघा स्लॉवश उजनास्की ओके आणि विस्रीवस्की हे पोलंडचे अंतराळवीर आहे, हे मोहिमेचे विशेषज्ञ. आणि टिपूर कपू हे देखील हंगेरी देशाचा आहे, हे देखील त्या ठिकाणी विशेषज्ञ आहेत. ओके, बघा विद्यार्थी मित्रो, ही पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरून. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करायची आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, शाश्वत विकास निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा होता? ओके, शाश्वत विकास निर्देशांक 2025 मध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा होता असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. पर्याय बघा 56, 80, 99 की 150. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी भारताचा क्रमांक हा 99वा होता. कितवा होता रे? आपला भारत देश जो होता या ठिकाणी, ओके, भारत देश जो आहे हा 99व्या स्थानी होता. ओके, कितव्या स्थानी होता? तर 99व्या स्थानी आपला भारत देश या ठिकाणी होता. बघा शाश्वत विकास अहवाल 2025 काय सांगतो? यामध्ये एकूण 167 देशांची यादी होती. तर 167 देशांपैकी भारत जो आहे हा 99व्या स्थानी होता. पहिल्या क्रमांकावरती फिनलँड हा देश होता. पहिल्या क्रमांकावर कोणता देश होता? तर फिनलँड हा पहिल्या क्रमांकावर देश होता. आणि शेवटच्या क्रमांकावर जो आहे दक्षिण सुदान हा देश शेवटच्या स्थानी होता. ओके, दक्षिण सुदान लक्षात द्या. पहिलं म्हटलं तर फिनलँड. ओके, पहिल्या स्थानी कोणता देश होता रे? तर फिनलँड. आणि दुसऱ्या या ठिकाणी शेवटचा सर्वात शेवटचं स्थान म्हणजेच किती होतं? 167 स्थान या ठिकाणी कोणता होता? तर या ठिकाणी दक्षिण सुदान हा देश होता. ओके, कोणता? दक्षिण सुदान हा देश या ठिकाणी येतो. ओके, चलो. यानंतर पुढील प्रश्न बघा, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. ओके, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ओके, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? विभा कुमारी, शांतारंगा स्वामी, प्राध्यापिका उमा कांजीलाल आणि मेघा पंडित. तर विद्यार्थी मित्रो, उमा कांजीलाल यांची नियुक्ती, ओके, प्राध्यापिका उमा कांजीलाल ज्या आहेत यांची नियुक्ती जी आहे, ओके, उमा कांजीलाल यांची नियुक्ती जी आहे ही राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या, ओके, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून करण्यात आलेली आहे. ओके, काय कुलगुरू. आणि या पहिल्या महिला त्या ठिकाणी नियुक्त होणाऱ्या आहेत. आता बघा याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, ओके, इग्नू जो आहे याच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून प्राध्यापिका उमा कांजीलाल, ओके, यांची नियुक्ती करण्यात आली. जुलै 2025 म्हणजे त्यांची ही ऐतिहासिक नियुक्ती झाली असून 36 वर्षाच्या इतिहासामध्ये हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. ओके, आतापर्यंत जो 36 वर्षाचा इतिहास आहे विद्यापीठाचा त्यामधील हे पद भूषवणाऱ्या कुलगुरू पद भूषवणाऱ्या या पहिल्या महिला त्या ठिकाणी आहेत. आणि याआधी इग्नूच्या त्या प्रभावी कुलगुरू होत्या. काय होत्या? प्रभारी कुलगुरू होत्या. यापूर्वी काय होत्या? तर प्रभारी कुलगुरू त्या ठिकाणी होता. आणि इतर अनेक महत्वाच्या पदांवर त्या कार्यरत होत्या. इतर अनेक महत्वाच्या पदावर त्या ठिकाणी कार्यरत देखील होत्या. विद्यार्थी मित्रो, बघा विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि ही पीडीएफ जर तुम्हाला डाउनलोड करायची तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चलो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 23व्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? ओके, बघा 23वा जो कायदा आयोग आहे, ओके, या ठिकाणी कायदा आयोग, तर याच्या अध्यक्षस्थानी कोणाची नियुक्ती करण्यात आली? ओके, बघा कायदा आयोगाच्या अध्यक्षस्थानी कोणाची नियुक्ती करण्यात आली बरं? या ठिकाणी डॉक्टर व्ही नारायण, डॉक्टर न्यायमूर्ती व्ही सुब्रमण्यम राव, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती भूषण गवई. विद्यार्थी मित्रो, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली. ओके, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी जे आहे यांची राष्ट्रीय कायदा आयोग जो आहे 23वा याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा आता 23वा कायदा आयोग या ठिकाणी आपण समजून घेऊया काय आहे. 15 एप्रिल 2025 रोजी या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी जी आहे यांची नियुक्ती करण्यात आली. ही एक गैरवैधानिक संस्था आहे. ओके, ही काय गैरवैधानिक संस्था आहे. आणि स्थापना कधी झाली बरं? तर 1 सप्टेंबर 2024 रोजी याची स्थापना झाली. कार्यकाळ कधीपर्यंत असणार आहे न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी यांचा? तर 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2027 पर्यंत यांचा कार्यकाळ असणार आहे. आणि पहिला कायदा आयोग कधीचा आहे? तर 1834 चा आहे. त्या ठिकाणी कोण होते? लॉर्ड मेकॅलो यांच्या कालखंडातील आहे. ओके, बघा पहिला कायदा आयोग या ठिकाणी म्हटलेला आहे एका विद्यार्थी मित्र लॉर्ड मेकॅलो, ओके, यांच्या कालखंडातील जो आहे पहिला कायदा आयोग होता.
ओके, सध्याचा काय आहे 23वा, ज्याचे अध्यक्ष कोण आहेत न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी. ओके, क्लिअर आहे सर्वांना. चलो, यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे, आरबीआयच्या गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, जे आरबीआय आहे, ओके, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याच्या अध्यक्षपदी म्हणजे गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एस महेंद्र देव, डॉक्टर व्ही नारायण, संजय मल्होत्रा की तुहिन कांता पांडे. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आरबीआय गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर संजय मल्होत्रा यांची झालेली आहे. पर्याय क्रमांक 3 संजय मल्होत्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, व्ही नारायण हे कशाचे आहेत, हे इस्रोचे अध्यक्ष आहेत. तुहिन कांता पांडे हे सेबीचे अध्यक्ष आहेत. ओके, बघा. ओके, चलो, क्लिअर आहे सर्वांना. बघा, आता या ठिकाणी स्पष्टीकरण समजून घेऊया. पहा, संजय मल्होत्रा यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी शक्तिकांत दास यांची जागा घेतली. कोणाची जागा घेतली, शक्तिकांत दास यांची जागा त्यांनी घेतली. आणि आरबीआयचे 26वे गव्हर्नर म्हणून 11 डिसेंबर 2024 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असेल. ओके, किती वर्षाचा असेल, 3 वर्षाचा. कधी सांभाळला, 11 डिसेंबर 2024 पासून आहे, 3 वर्ष हे असणार आहेत. ओके, बघा विद्यार्थी मित्र, ही पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करता सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये मला पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चलो, यानंतर पुढचा प्रश्न बघा. कोणत्या देशाने 3 सप्टेंबर 2025 रोजी ऑफेक 19, ओके, ऑफेक 19 नावाचा नवीन गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित केला आहे. ओके, बघा या ठिकाणी ऑफेक 19 म्हटलेला आहे. ओके, ऑफेक 19 नावाचा हा जो गुप्तचर उपग्रह आहे, हा कोणत्या देशाने प्रक्षेपित केला बरं. इराण, इस्रायल, अमेरिका की रशिया. तर विद्यार्थी मित्रो, हा कोणी प्रक्षेपित केला तर हा इस्रायल या देशाने प्रक्षेपित केला. पर्याय क्रमांक 2 इस्रायल हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, इस्रायल देशाने हा उपग्रह प्रक्षेपित केला. कोणता, ऑफेक 19. हा काय, तर हा एक गुप्तचर उपग्रह आहे. ओके, चलो, यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्पष्टीकरण समजून घेऊया. इस्रायल देशाने 3 सप्टेंबर 2025 रोजी ऑफेक 19 नावाचा नवीन गुप्तचर उपग्रह हा आकाशात प्रक्षेपित केला. यानंतर पुढील प्रश्न बघा. कोणत्या देशाच्या अंतराळवीरांनी कृत्रिम प्रकाश संश्लेषण, ओके, बघा, कोणत्या देशाच्या अंतराळवीरांनी कृत्रिम प्रकाश संश्लेषण या नवीन स्वरूपाद्वारे अंतराळात ऑक्सिजन आणि रॉकेट इंधन तयार केले. बघा, कोणी, इराण, चीन, अमेरिका की रशिया. तर विद्यार्थी मित्र, चीनचे जे या ठिकाणी अंतराळवीर आहेत, ओके, चीन या देशाचे जे अंतराळवीर आहेत, यांनी अंतराळामध्येच या ठिकाणी तर जे आहे कृत्रिम प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे अंतराळातच ऑक्सिजन आणि रॉकेट इंजिन निर्माण करण्याचा शोधलेला आहे. ओके, बघा, चीन देशाच्या त्यांच्या तिंगायोंग, ओके, काय म्हणतात, चीन देशाचे तियांगोंग जो अंतराळ स्थानक आहे, त्यामध्ये कृत्रिम प्रकाश संश्लेषण तंत्रज्ञानाचा वापर करून ऑक्सिजन आणि रॉकेट इंधनासाठी आवश्यक घटक म्हणजे इथिलीन यशस्वीरित्या तयार करण्यात आले आहे, ज्यामुळे भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी अंतराळात संसाधने तयार करण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा त्या ठिकाणी झालेला आहे. विद्यार्थी मित्र, ओके, क्लिअर आहे सर्वांना. चलो, यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. भारतीय लष्कराच्या एआय म्हणजे काय तर इनब्युशन, ओके, इन्क्युबेशन सेंटर, ओके, LAAIIC चे उद्घाटन कोठे झाले. बघा, बँगळुरू, चेन्नई, मुंबई की नागपूर. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी भारतीय लष्कराचं जे एआय इन्क्युबेशन सेंटर आहे हे कुठे आहे तर हे बँगळुरू या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 बँगळुरू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, यानंतर पुढचा प्रश्न बघा. कोणता देश जानेवारी 2026 पासून गोड पेयांवर साखर आधारित कर लागणार आहे. ओके, बघा, जी गोड पेय आहेत त्या पेयांवरती देखील साखर आधारित कर आता लागणार आहे. कोणत्या देशाने हे जाहीर केलेलं आहे. बघा, संयुक्त अरब अमिराती, दुबई, इराण की भारत. तर विद्यार्थी मित्र, संयुक्त अरब अमिराती या देशाने, ओके, UAE ने या ठिकाणी काय हा कर लागू करण्याची घोषणा केली आहे. कधीपासून आहे तर जानेवारी 2026 पासून या ठिकाणी हा कर लागू केला जाणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. कोणत्या देशाने नियालिया, ओके, तियानगोंजिन्स नावाच्या जीवाणूच्या नवीन प्रजातीचा शोध लावला. इराण, इस्रायल, चीन की रशिया. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी कोणत्या देशाने लावलाय तर चीन या देशाने हा जो आहे नियालिना तियांगोसी या नवीन जीवाणूचा ज्या प्रजातीचा शोध लावलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. कोणत्या राज्यात लॅक्टिफ्यूज
खासियानस नावाची एक नवीन खाद्य मशरूमची प्रजाती सापडली आहे. ओके, कोणत्या राज्यामध्ये लॅक्टिफ्यूज खासियानस नावाची एक नवीन खाद्य मशरूमची प्रजाती त्या ठिकाणी सापडलेली आहे? पर्याय बघा, मेघालय, केरळ, तामिळनाडू की कर्नाटक. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी ही जी प्रजाती आहे ही मेघालय या राज्यामध्ये सापडलेली आहे. पर्याय क्रमांक 1 मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतामध्ये नगरपालिका निवडणुकांसाठी मोबाईल ऍपद्वारे ई वोटिंग सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? ओके, मोबाईल ऍपद्वारे ई वोटिंग आहे. ओके, या ठिकाणी काय म्हटलंय? ई वोटिंग. तर मोबाईलद्वारे ई वोटिंग करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? ते पण कशासाठी? नगरपालिका निवडणुकासाठी. ओके, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार की आंध्र प्रदेश. या ठिकाणी देशातील पहिली नगरपालिका निवडणुकांसाठी मोबाईल ऍपद्वारे ई वोटिंग कोणी केली? तर ते बिहार राज्यामध्ये करण्यात आली. ओके, कोणत्या राज्यात? बिहार. नुकत्याच ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये हे करण्यात आलं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बिहार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो यानंतर पुढील प्रश्न बघा, केंद्र सरकारने चंद्रयान 5 मोहिमेला कोणाच्या सहकार्याने अंमलबजावणीसाठी मंजुरी दिली आहे? ओके, केंद्र सरकारने चंद्रयान 5 या मोहिमेला कोणाच्या सहकार्याने अंमलबजावणी करण्यासाठी मंजुरी दिली आहे? ऑप्शन बघा, CNSA चीनची, जॅक्सा जपानची, नासा अमेरिका आणि ASA युरोप. तर विद्यार्थी मित्र, हे कोणाला दिलं आहे बरं? तर हे दिलं आहे जॅक्सा. ओके, जॅक्सा जी जपानची अंतराळ संशोधन संस्था आहे. या ठिकाणी जॅक्सा आणि इस्रो मिळून या ठिकाणी चंद्रयान 5 या मोहिमेची काय अंमलबजावणी करणार आहे. ओके, बघा या ठिकाणी केंद्र सरकारने भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि जपानच्या जॅक्सा, ओके, जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी यांच्या सहकार्याने चंद्रयान 5 या मोहिमेला अंमलबजावणीची सुरुवात केली आहे. ओके, मंजुरी दिली आहे. आणि यामध्ये काय होणार आहे? तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर म्हणजे पाण्याच्या बर्फ शोधण्यासाठी 250 किलो वजनाचा रोवर त्या ठिकाणी पाठवला जाणार आहे. किती किलो वजनाचा? 250 किलो वजनाचा रोवर त्या ठिकाणी पाठवला जाणार आहे विद्यार्थी मित्र. या मोहिमे अंतर्गत कशात? चंद्रयान 5 या मोहिमे अंतर्गत हा पाठवला जाणार आहे. ओके, चलो बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण खूप सारे प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी सर्वप्रथम काय करायचं आहे? तर सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे ना, त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि सोबतच जर तुम्हाला ही पीडीएफ देखील डाउनलोड करता येणार आहे आणि ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा कमेंटमध्ये मला पीडीएफ म्हणून मेसेज करायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला लिंक ही सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चलो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.